नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. आज आपण अनुभवणार आहोत भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि वारकरी परंपरेचे अद्भुत दर्शन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पवित्र पालखी सोहळा काल सासवड येथे मुक्कामी होता. आज पहाटेच्या मंगल वातावरणात देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या हस्ते श्री माऊलीच्या पादुकाची अत्यंत विधिवत आणि भक्तिभावाने पूजा करण्यात आली. त्यानंतर मंगल आरती संपन्न झाली आणि ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदेव, हरी विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल या अखंड जयघोषात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी भक्तांचा महासागर उसळलेला, प्रत्येकाच्या ओठावर नामस्मरण, प्रत्येकाच्या डोळ्यात विठ्ठल दर्शनाची आस आणि प्रत्येकाच्या हृदयात माऊलीप्रती अपार प्रेम. महिला माता भगिनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन चाललेल्या आहेत. पुरुष मंडळी खांद्यावर भगवा ध्वज घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत पायी वारी करत आहेत. ऊन, वारा, पाऊस कोणत्याही संकटाची पर्वा नाही, कारण एकच ध्यास, आषाढी एकादशीला पंढरी गाठायची आणि विठू माऊलीचे दर्शन घ्यायचे. वारीत एक अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. चालता येत नसलेल्या एका दिव्यांग भाविकाला 3 चाकी सायकलीवर बसवून त्याची आई स्वतः ढकलत वारी करत होती. आईची माया, भक्तीची ताकद आणि विठ्ठलावरील अढळ श्रद्धा यापेक्षा मोठे उदाहरण दुसरे कोणते असू शकते. हे दृश्य प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारे आणि मनाला प्रेरणा देणारे होते. वारकरी दिंडीमध्ये अभंग, भारुड, हरिपाठ आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू आहे. टाळा मृदंगाच्या तालावर हजारो वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले आहेत. काही जण आनंदाने नाचत आहेत, काही नामस्मरणात मग्न आहेत, तर काहींच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू दाटले आहेत. ही वारी केवळ पायी चालणारी यात्रा नाही, ही संस्काराची शाळा आहे, समतेचा संदेश आहे, प्रेम, सेवा, त्याग आणि मानवतेचा अखंड महोत्सव आहे. येथे श्रीमंत, गरीब, लहान मोठा, जातपात असा कोणताही भेद नाही. प्रत्येक जण फक्त माऊली असतो. अशा या संत श्रेष्ठ माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज पांडुरंग विठ्ठलाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपल्या या पवित्र वारीतील काही प्रेरणादायी आणि भक्तिमय क्षण पाहायला मिळत आहेत. हे क्षण मनाला नवीन ऊर्जा, नवी उमेद आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्याला मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशा स्थानिक संस्कृती भक्तिमय बातम्यासाठी सबस्क्राईब करा. जतचा आवाज. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल भाऊली